श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी. बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू. मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. बोला की बाळा. काय असलाय तुम्ही राव? काय म्हणता मग? ऐका, हा माझं तुम्हाला सांगणं आहे. हा दुर्गा गेली तिकडं माहेराला बर आणि जत्रा आहे आपली येरमाळा. बर येरमाळा येडा आहे हम्म. तिकडं सासऱ्याची, आपली नाही सासऱ्याची. हो आणि दुर्गा म्हणली तुम्ही या तिकडं जत्रेला. यायचं जाऊन मग. मला जाण्याचं काय नाही अण्णा, मला तुम्हाला सांगा न्यायचं या. मला वाटणं नाही. तुमची सासरवाडी तुम्ही जाऊन या. अहो अण्णा, माझ्या जाण्याचं काय नाही, पण काय मला संशय येतोय. मला समजा तिथं बोलावलं आणि ती मेहुणन सासरण हानतेली मला असलं काय त्याचं पिलं असलं तर काय डोक्यात येतं या. का बरं बी आवडतं तुम्हाला? अहो तिला येडी ती येते ती बादा बादा मारते ती रातचीच निघून जाते ती. काय आहे बाळासाहेब, थोडा खोडीलपणा कमी करा. अहो नाही खोडीला अण्णा मी, पण काय माहिती काय मारते काय मला. जर काय खोड नसन काढली तर नाही मारायची. गोड एवढं बोलते ती मला, या राव दाजी म्हणते ती या. स्वभावात बदल होतो कधी कधी. मग चला की तुम्ही माझ्या सोबतीला असल्यावर मला भ्या वाटते राव अण्णा. आवडणं नाही म्हणलं मी कसा येईल. अहो मी हाय की, तुम्ही का काळजी करताय? हा तुम्हाला घामेला बरं तू ये टेंट आणून. ती ध्येयाचं काय नाही, पण बिना वाटण्याचं उगच वाटतं. अहो लेख म्हणताय की दुर्गाला तुम्ही लेकीसाठी. विसरला असत्या पण सगळं दाखवते ती आणि मला कान पडते ती लय तिथं येऊन. मी इथं गावात सांगत नाही आपला अपमान करतील ना. बकरी किती? अहो काहीतरी 12 बोकडाची माळे बा म्हणते द्या. तिथे गेल्यावर म्हणायचं अण्णाला वेळ नव्हता, मी आणलंय. हा गेले गेले म्हणताना गाम्याला तुम्हाला टपस ठेवतो तुमच्या पुढं. चालतंय. माझ्या पुढे जात्यात वय मी. हा मला काय पण करा, माझ्या अण्णाला कमी पडल्यावर मी एवढी माझ्या पण घरी गुप्ती या. गुप्ती पाहुणे रावल्यात काढायचं नाही. जाऊ मी आपण. तसं अण्णा डोक्यात आल्यावर मी लय मारीला. पण काय पण ती 10-12 जुळते ती, मग माझं काय चालत नाही. मी असल्या गुन्ह्या काय करायचं? म्हणूनच तुम्हाला न्यायचं नाही तर काय तिथं इथं काय तुम्हाला. तर माझं म्हणणं आहे अण्णा तुम्ही आळसलाय का मला घरीच काय आणराव. काय झाले बाळासाहेब, ती सीमा गेली बचत गटाला आणि त्यांनाच सुनाची आहे परीक्षा. अण्णाला चिहा नाही कोणी विचारला, काय नाही राव ना, काय आळसच जाय ना. त्यामुळे तुमच्या घरात राहणार माणसात माणूस राहिलं नाही राव. खरं नाही. जी ती आपापल्या पद्धतीने उदाळते कुठं. आणि ह्यो कुठं गेला यो जावई. आकलेचा कांदा तुमचा जावाय. त्यांचं माहित नाही, उठलं की निघाले. पुढार पण हो असं करायचं. काय आपण तुमच्या घरी जाऊ, काय झाला. चहा पाणी होईल. माझ्या घरची बुकणी संपली आणणार राव. 3 दिवस झालं मीच दुसऱ्याच्यात पितोय त्या. मग हिथं उत आलाय सगळे. मग अडचण कशाची या? चहा बनवायचा होता.
मग मी पे करू का हा मी जमन का? अहो बाळा हा. अहो मी राव कामाला होतो राव कुठं ताज हॉटेल काय? भट्टी पेटवायचो मी मग काय? भट्टी आणि तिथं रोट्या तयार करायचो आणि मग इथं मला दाखवा हाय तुम्ही ऑलराऊंड आहे. चला अहो मी तुम्ही असल्यावर काय? माझा बघा की आता बघा सगळे गाळणे दुधाचं पातेल आहे. काय बघताय? धमाके हा. मला हे द्या काय? रिटर द्या रिटर कसलं रिटर? रिटर काढायचं डबड पेटवायला गॅस अहो लायटर म्हणा की. मग तीच द्या की तेव्हा तिथं गॅसवरच आहे. आणि हा ह्याच कुणीकडे पिळायचं ह्याचं बटन मला काहीच सांगता यायचं नाही. कधी गॅस लावलाच नाही मी येऊन. कधीच नाही पेटवला. तुम्ही आहे जरा ज्ञानी. अण्णा हा आपल्या बापाचे जमणार नाही बाबा हे का हो? आपल्याला मी गॅसवर कधीही केलं नाही. मी भट्टी पेटवाय होतो तिथं आणि एकदा काय झालं हा. तो हॉटेलचा मालक आला हा. आणि त्याचा ती गॅस पेटवणारा नव्हता. म्हणला बाळासाहेब तुम्ही तिकडे गॅसवर थांबा हा. आणि मी गेलो राहून पेटलं की सिलेंडरचा भडका उडला. तिसऱ्या मजल्यापर्यंत सिलेंडर गेला वर. तेव्हापासून मी गॅसला भेटतो अण्णा. पण तरी काय करतो मी तुमच्यासाठी करतो चहा असू द्या. नको, मेलो नको. तर मरून द्या मी. हो नको. खाया प्यायचा दिवस आहे माझं बी तुमचं बी. नको. चला राहून द्या चहा. मग काय तरी डोकं लावायला पाहिजे बाबा. काय म्हणलं पिन चहा कुटाणाच व्हायचा. देवावनी शेत माझं नवसाला पावलं, कुबेराचं धन माझ्या शेतात गावलं, कुबेराचं धन माझ्या शेतात गावलं. पाटील बोल सतुषा. काय आवाज आहे बाई तुमचा? अरे सतुषा कॉलेजमध्ये असताना तर लय गाणी मानाची गॅदरिंगला. आज शेवट किती जरी केलं तरी मोहम्मद रफी, शब्बीर कुमार आणि किशोर कुमार यांच्या तालमीतला माणूस आहे मी. तुला नाही काय त्यातलं, तू टमाट्यातलं बघ. मग गायकच व्हायचं होतं ना. अरे होणार होतो. राम राम पाटील. आली रिकाम टिकडी काय माणसं. भाव? नमस्कार. काय सतीश काय चाललंय? काय पाटलांचा आवाज आहे तुम्ही व्हायचा आधी यायला पाहिजे होत. काय बोलतो? हो लय गळा जोरात आहे पाटलांचा. ए, सतीश पाटलाला लय नावजू नको. तुझ्या माहितीसाठी सांगतो, माझा जर आवाज जर लागला ना सुभाषराव, कुत्री सुद्धा पळून जाते ती. पटलं सुभाषराव तुमचं. कुत्रेच ती पळून जाणारच ना. तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी चांगलं म्हणा की रामभाऊ. एखाद्याने हे केलं रानात गेलो तर म्हणणार हे तुझा ऊस काय, ह्या रामभावचा ऊस. एका ठिकाणी गेलं कुठल्या युवकाला बोलायचं ए तू नाही, अरे आमचा गणाना. अहो दुसऱ्याला चांगलं म्हणा की रामभाऊ. मी बरं. चांगलंच सांगतो, हा. वस्तुस्थिती सांगतो. हा. जगामध्ये कुणी किती चांगलं असेल ना त्याच्यापेक्षा 1-1.5 पट आपण जास्त असलं पाहिजे. हे माझं धोरण आहे. अहो, काय उगाच- चालतंय? उगाच मला सांगा रामभाऊ, या जगामध्ये मालकाचं कौतुक करणारे एकमेव गडी म्हणजे माझा सतुषा. हा. त्यानं मालकाचं कौतुक करायचं नाही, मग करायचं कोणाचं सुभाष? मला माहित आहे सुभाषराव, सतीशला पगार कामाचा नाही स्तुतीचा आहे. ह्या माणसाला गोजारलं की माणूस उड्या घालायला. बरं आल्यावर म्हणलाय का तुम्ही एवढा मोठा टोमॅटोचा प्लॉट आहे, किती छान आलाय. हा? लगा, लगा, नाही, लगा. नाही, 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 ही भाषा आणि रामभाऊ कोणापेक्षा आज जाऊ कुबडा माणूस आहे. पाटील मी हा. तर तुम्हाला असा सल्ला देईन, अपडेट राहा अपडेट. आज टमाटा कशाला केलाय तुम्ही? मी आता बघितलं. सतीश उपट उपट टमाटा. अरे, अरे, उपट, खा, अरे, खा, उपटा. खा. काय बावट आहे काय? एवढा चांगला प्लॉट टोमॅटो झाला ना उपट. दर वांग्याला चाललेला असताना टमाटा का लावलाय? अरे उपटा. अरे कधी काय करायचं ह्याची अक्कल पाहिजे माणसाला. अहो टमाटा हा 100 रुपये किलो चाललाय बाजारपेठेमध्ये, बघा तुम्ही. सतीश उपट. भाऊ, हे असलं प्लॉट आलाय आणि तुम्ही उपसा म्हणताय वय. तुम्हाला काय माहिती ह्याला भाव नाही ती. गाणं म्हणला असताना हा. तर गोष्ट वेगळी होती. गाण्याला शेतीतलं कळतं. कळतं. तुम्हाला काय आज अमेरिकेत उद्या स्वित्झर्लंडला तिथला भाव इथं सांगणार का आणि तुम्ही? गणा बाजारपेठ मध्ये फिरतोय सुद्धा. ओ शाणे, हा. अमेरिकेतलं सांगतोय. हा. मला बोलू द्या, पूर्ण तरी शब्द माझा होऊ द्या. हा. परवाच अमेरिकेला गेलतो सुभाषराव, तिथं व्याख्यान होतं भोपळ्याची शेती कशी करावी. मी मला प्रॅक्टिकली शेती बघावी. अक्षरशः एकच भोपळा एका ट्रक मध्ये बसला होता. असली शेती करावी. नाही तर तुम्ही अरे काय मला टमाटा दाखवतोय. अहो 10 वर्षापूर्वी मी टमाटा केला होता. टमटम आहे ना, टमटम एकच टमाटा आहे, अख्खा टमटम मध्ये बसत होता. एवढी शेती आणि तो लावण्याची असले झाड
उपटा. माझा हा टमाटा भारतात विकायचा, अमेरिकेला परदेशाला नाही न्यायचा मला. रामभाऊ आणि 100 रुपये किलो भाव आहे टमाट्याला आता. तुमच्यापेक्षा पाटलांना शेतीतलं जास्त कळतं. कुठल्या वेळेला कुठलं पीक करावं हे मी सुद्धा मार्गदर्शन पाटलांच्याकडनं अहो, घेतो. गणा सुद्धा घेतोय. ऐका, पाटलांना शेतीतलं लय कळतं, पण कधी काय करावं ह्याची अक्कल नाही, एवढं मला कळत. तुम्ही मागच्या आठवड्यात काय म्हणला की काश्मीरमध्ये हा. गहू पेरलाय, गहू येतोय का बघायचा आहे मला. बर्फाळ काश्मीरमध्ये प्रदेशात. बर्फात हा. अहो तिथं सफरचंद येतो. वेगवेगळ्या शेतीमध्ये तंत्रज्ञान वापरायला काय हरकत आहे. पूर्वी सफरचंद फक्त जम्मू काश्मीरला पिकायचे, आता आपल्याकडे पण पिकतात का नाही. तसाच त्या ठिकाणी गहू जर झाला तर त्या लोकांचे पैसे वाचणार आहे, ट्रान्सपोर्टचा खर्च वाचणार आहे. ह्याचं नॉलेज काहीतरी शिका माझ्याकडून. पाटील हा? यांचं काय ऐकू नका. हा. टोमॅटोचा चांगला प्लॉट आलाय तुमचा, हा. लाखो रुपये कमवून देणार आहे का तुम्हाला. ह्यांचं ऐका, ऐका ह्यांचं. आणि मग तुम्ही उपटा का म्हणताय? अहो मी तेच म्हणतोय, उपटून टाका. ह्याला भाव नाही, वांग्याला भाव आहे, वांगी करा. काय वांग्याला काय भाव आहे? आत्ता नसला तरी पुढे येईल. ह्याचं थोडंसं टेक्निक वापरा ना. आता ह्याचा काय दर आहे. हा म्हणजे ह्यांनी वांगी लावावे त्यांनी वांगी तोडा येईपर्यंत भाव निघून जावा. म्हणजे मी टमाटो उपटणार, वांग्याला भाव आहे म्हणून, आणि वांगे लावणार आणि टमाटोला भाव वाढणार, ए, मग डोकं धरून बसणार. ही शेतकऱ्याने करायचं का? का बा बाळ्याचा फोन सारखा दरा दरा करतोय. काय म्हणते? काय रे बाळू, काय मॅटर झालंय. अरे कोण काय म्हणलं तुला? हे बोंबलो नको. बसून मिटवू ना, काय करू नका, बसून मिटवू आपण. कुठे आहे तू? माझ्या घरी. अरे माझ्या घरी येऊन काय बोंबालतोय मग? थांबा आलो. ही बाळ्या बसून मिटू की रामभाऊ. ए मिटवा तुम्ही. पाटील ही नाही दोन्ही शाणी. पिढारी माणसं काय करतील काय सांगता येते. शायला का असे चेतागते बसले? काय सांगू अहो, घरनं फोन आला होता. होय का? वहिनी म्हणत होती की दादाला आजारी आहे म्हणून. मग जाऊ की बघायला आपण. जावं तर लागलच की आपल्याला, पण कुठल्या तोंडाने जायचं अहो. वहिनी म्हणत होती काय पैसे असले तर मग घेऊन या, दवाखान्याला लागतील म्हणून. होय का? आता घरात तर काहीच पैसे नाही ते. मग तर तीच मी पण म्हणते, तर आपल्याकडे तर पैसा बी नाही, पण आपल्याला जावं तर लागेल की. काय करायचं मग, बघायला लागतील कुणाकडे तरी. असं कर, तू काय काळजी करू नको. मी आत्ता रामभाऊकडे जातो आणि पैसे घेऊन येतो. ते काय नाही म्हणणार नाही ते मला. आपण कुठल्या तोंडाने मागणार त्यांना? आधीच आपण त्यांच्याकडनं घेतलेलं ते फेडल्यात का त्यांचं पैसे? अगं बरोबर आहे, पण असल्या टायमिंगला ते नाही म्हणणार नाहीत, कधीच नाही म्हणणार नाही ती. काय माहिती, बघा एकदा मागून. आता गरज आहे आपल्याला, नाही तर मग काय करू, संध्याकाळपर्यंत गळ्यातलं गाण ठेवू माझं, आणि उद्या सकाळ सकाळ जाऊ मग आपण. अगं एकदा मागून तर बघू दे मला. भाव असल्या कामाला कधी नाही म्हणणार नाही ती. बघा तू मागून काळजी काय करू नको. होतंय. हं? बघा काय होतंय ती, नाही तर मग गळ्यातलं गाण ठेवून आपल्याला सकाळने जावंच लागणार. अरे मला मागू दे तरी त्यांना. बघू पुढचा पर्याय काय असेल ती. आलो मी, जाऊन येतो. हा चालतंय. या कुणाला फोन लावता? कसला मॅटर झालाय? चहाची व्यवस्था केली या. बर चहाची व्यवस्था केली, चहावाला येतो इथं. जाग्या जा. अहो बाळासाहेबराव, तुम्ही अण्णा तुम्हाला उपाशी भरून देईल. तुम्ही आले. हा पळत येईल तेव्हा आता. बर बर. इंजेक्शन तसं दिलंय, अर्जंट या म्हटलं. काय रोजा? आलतो काम होतं जरा भाऊकडे. कुठे गेल तू भाऊ? भाऊ तुला काय करायचं? अण्णाच भाऊची वाट बघत बसला, तुला काय करायची? बघ की बोंबला हिडतं कुत्र कुठं म्हणते. कवा जागे असतात का जावाय बापू? काय सांगू तुला कुठे आहेत नेमकं? येईल 2 मिनिटं थांबी, येईल सगळी याची द्या. चहा इथं ठेवणार का घेऊन येतो चहावाला? आव 2 मिनिटं दम काढा ना. बर. पण हिथं झालं खालतं कुठेतरी. माझं लय डोक्याने असताना. पहिल्यापासून हो मग माझं काय उगाची सगळे रंगते ती वय. जावायला बुद्धी. ए बाळू, काय झालं मॅटर? अरे बरोबर झाला. कसला मॅटर? काय झालं बाळू, सांग मला. दमलं तू, लय गडबडून जाऊ नको. आज धिराणी घे जा. मोठ्यान का बोंबलत होता?
आलंच पाहिजे आणि ये लवकर. काय झालं? लय गडबडून जाऊ नको, मी आहे ना, मी असलं काय वाढून अहो देते. काय झालं ते सांगायला पटकन आम्ही रानातून पळत आला राव. तू मला फोन केला का मी? आणि तुम्ही हे शांतपणे कोण आहे? हे कोण आहे पलीकडचा? अहो फोन केला रामभाऊला दमनी करायला गेलाय म्हणून आम्ही धाव पळायला आलो. का हो आम्ही सुभाषराव? बघून घेतो काय करायचं. तुम्ही लय बाळासाहेब वाढवायचा नाही विषय, आपण बसून हा. व्यवस्थित. अहो बसायचं नाही, उठायचं नाही. मी सांगतो तुला काय करायचंय. अरे रामभाऊ काय झालंय, अण्णा लय कटाळ्याचे, अण्णा जांभळ्या देते, अण्णाला 2 कप चहा बनव जपायला. अतर अण्णा म्हटलं जावाय चांगलं बनवत्यात, जावायला सांगा म्हटलं. म्हणजे चहा बनवायला मला रानात अर्जंट बोलावलं होय. कसं मॅटर? हे मॅटर काय? अरे कुणी पेटवायचा गॅस मग त्यो? तुम्हाला अक्कल आहे का? रामभाऊ रस्त्याने 2-3 वेळा ठेस करून पडलं की बाळाचा फोन आला, मॅटर झालाय म्हणून. अण्णा उपकार करा, आम्हाला आमचं काम बघू द्या. चहा प्यायला जर माझ्या इतक्या इंटरनॅशनल पुढाऱ्याला जर तुम्ही बोलवत असाल तर काय झालं माझ्या जीवनात अर्थ आहे? हो मी कशाला बोलावतो तुम्हाला बाळासाहेब. जी माणूस जेवताना तांब्या भरून घेत नाही ती काय चहा देणार आहे मला करून? अण्णा मी तुम्हाला सांगतो, माझ्या डोक्यात जाऊ नका. मी नम्रपणे सांगतो, काही माझ्या हातून घडू काय शकतं. डोक्यात जायचं कारण आहे? काय अपेक्षा तुमच्याकडून ठेवा? नका काय तुमच्याकडून अपेक्षा अहो, ठेवू? गोड गोड पाणी घेऊ शकता. अरे, हे लाल- इंटरनॅशनल पुढाऱ्याला जर माणूस हे बोलवत असेल चहा प्यायला बोल, माझ्या मित्राला मध्ये घालता काय? एवढे कष्टाचं गेला लागून तुम्ही. अण्णा शांत राहा. अण्णा मी बरं का धोबे पाचार करीन आवा. काय मी बोकायला तू उठतं नाही सरळ आता तुम्ही बाळासाहेब बाळासाहेब नाही जाणार. बाळासाहेब मी नाही जाणार. मी अक्षरशः तुमच्या मारीला सुभाषराव. पाटील तुम्ही अण्णांना धरा. पाटील अण्णांना धरा. थांबा रामभाऊ थांबा. पाटील अण्णांना तिकडे घेऊन जा. अण्णा शांत राहा तुम्ही. सुभाषराव मला तिकडे नेलं, काही घडू शकतं. मला तिकडे नेलं. अण्णा भांडू नका राव. त्या माणसाने कधी तांबर पाणी नाही घेतलं. शांत व्हा अण्णा. चहानी काय मरताय का एका? हे जाड झालं चहा वाचून कुठं मरायला लागलोय मी. शांत शांत जाईल बसा. मी पुण्याला जाऊन चहा पिणारा माणूस आहे. शांत बसा. मला भांडणं म्हटलं की साखर वाढते माझी. अहो दुसरीच्या दारात असेच हलवत असतात. पाटील तुम्ही उठ सुट तेवढंच नका करू. कुत्र्यावानी वाकरीवारी इंचा लोकांच्या दारात मला शिकवते. चला मिठवलं पाहिजे राव. कुठं होईल. अरे काय मॅनर्स नावाची गोष्ट आहे का नाही? अरे आपण बोलतोय कुणाला, काय काम सांगतोय? इंटरनॅशनल पुढाऱ्यासारख्या जर माणसाला तुम्ही कचरा करत असताल, काय तुमच्या जिंदगीत अर्थ आहे? भाऊ कोण काय म्हणतो तुम्हाला? ए गाना तू मला सांग, मला चहा येतो का? येतो की. आता अहो म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये बसल्यावर आणि ऑर्डर दिल्यावर पळत चहा येतो की. त्याला राजेशाही थाट म्हणतात. रामभाऊनी सांगायचं आणि दुनियाने ऐकायचं. का रामभाऊला कोणी चहा आण मला म्हणल्यावर कसं तुला वाटेल? काय म्हणलं? कोण नालायक माणूस तुम्हाला म्हणला चहा म्हणून? बावलट डोक्यावर पडलाय काय? ए तुझा आजोबा, ए तुझा आजोबा लाड आहे तुझा लय. अण्णा 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 आता मला काय माहित अण्णा असा चुना लावल म्हणून. हा अण्णाने तुम्हाला चहा नाही लावला. अण्णा अण्णा बाळ्याला म्हटलं की त्या जावायला बोलून घ्या, त्याला चहा करायला हवा. अरे काय माझी इज्जत आहे का नाही? आणि परत म्हणते हे मी कावा म्हणलोय आणि अंगावर धावतोय माझ्या. गणा अक्षरशः उचलून मी धोबे पचाड करणार होतो, पण मला ज्येष्ठत्व आठवलं. तुम्हाला हाणलं नाही ना अण्णांनी? ए गणा रामभाऊला हाणणारा जालमायचाय. नाही नाही. आता माझी आमटी कुठे? आमटी किशे बिशात बघा की ऐका. आईला त्या झटापटीत तिथं पडली काय? झटापट. अबो आमटी माझी पडली. खरं भाऊ तुम्हाला कुठे झटापट झाली? इथंच एवढ्यातच चालली होती. इथंच बघ. हिथंच आपटलं का अण्णांनी तुम्हाला? मला आपटलं? ए रामभाऊ आपटणारा माणूस आहे. तुला बघायचंय कोणी कोणाला आपटलं? अहो अंगठी आपली अंगठी अंगठी. बघ बघ लवकर. ए अरे बघ की, अरे बायकोनी मला वाढदिवसाला प्रेझेंट दिली ती अंगठी. नाही बरोबर तसं आहे. बोलेल ती मला. आता हिथं हिथं पडली असती तर भाऊ 100% गावली असती. एवढं अंगठी गावा ना वय. तोंड चालू नको फुडक. आता एक तोळ्याची होते का ना, सोनं लाखाच्या पुढे गेलंय. अण्णाला बी माझ्या संग झटापट करायची काय गरज होती? उचलून आपटलं 3दा मी त्यांना. होय भाऊ मी काय म्हणतोय जेव्हा ही झटापट तोंड झाली चालू नको. कोण कोण होतं इथं इथं? ए अण्णा, माझा बाळू, सुभाषराव, पाटील. उद्या बी कशाला आलं तर काय माहिती. हुडकू नका अंगठी.
हुडकू नका अंगठी. का गावली होय? गावली वय म्हणजे ही चुरटी असल्या तुमची अंगठी गावती वय संग. हा? कोण चोरटी? भाऊ लहान तोंडी मोठा घास. अध्यक्षावर अजिबात माझा भरोसा नाही. सुभाषराव एक नंबर चोरटा माणूस आहे. गाना कुणाची बी नावं घेऊ नको, जे भासडेल मी. त्या माणसानं जर अंगठी घावली असती तर मला दिली नसती का? दिली नसती दिली तुम्हाला. सोनं गेलं 1.5 लाख. हा कर्णावळी सकाट कशी गेलं तुम्हाला ती? ए सोन्यावनी भारी माणसात माझी, त्यांच्यावर जर नाव घेतलं ना उलटा पालताच करेन. पळीत ना हे बघ, तुला जर घावत नसली 4 पोरान हुडकू लाग. कुठली पोर? तुझा मित्र नाही घावले मित्र, आता वर भाऊ, हुडक. माझी मित्रांना मी चांगलं मला तू गावली ना अंगठी अशी पायाखाली दडावतेली आणि म्हणते का तिकडे बघ इकडं आणि पायाखाली अंगठी दाबतेली. अरे हे वय तुझं मित्रावलं प्रेम. अरे हुडकू लाग. आता मला टेन्शनच आलं की लागा. आता अंगठे होय भाऊ कुठे गेली असेल बरं अंगठी? अयो गाणं बघ की. बघतोय की. मला काय वाटते सरळ ट्रॅक्टर ह्याच्यात कल्टिटर हा नका भाऊ. हा समजा खाली दबली बिबली नाही तर बायांचा फैल बोलव, हा? 50 बाया बोलव. हे सगळं खुरपून घे. ज्याला अंगठी दे गावाला ना त्याला 100 रुपये एक्स्ट्रा देऊन टाकू. लोन कुठं खुरापत्यात वय? उपटून टाक, कल्टिटर लाव, पण माझी अंगठी पाहिजे. शेमाने प्रेझेंट दिली. एवढं जर अयो मला लय त्रास होते, पोटात गाडगाड होते. मी आलो का ना अंगठी हुडक. पोटात गाडगा अंगठी तर अंगठी काही तर सापडा गेली वय. चोरट्यांनी भाव तुम्ही जरी ग बसला तेव्हा काय गाणं ग बसतो वय. खराच पत्ताच करतो खरं काय आणि खोटं काय. माझा तर 100% ना अध्यक्ष बाळकाका आणि पाटील दाखवते ह्यांना. आण हायला नंतर आणली नसेल एवढ्यात. अंडी मटणाला पैसे कमी पडल्यावर काय कुणाच्या मनात पाप येऊ शकते. चोरटी सगळ्या अवलादी. शैला, ए शैला, काय हो मिळालं का पैसे? कुठलं पैसे मागायला गेलो आणि सासरं जावायचे मरणाचे हाणामारी. विषयच बाजूला राहिला, काय बोलूनच दिलं नाही. तसाच आलो निघून. कुणाची भांडणं? रामभाऊची नानाची. अरे देवा, म्हणजे तुमचं काय बोलणं झालं नाही मग? काहीच बोलणं झालं नाही. आता अवघडच झालं. जाऊ द्या, गळ्यातलंच घाण ठेवू मग आपण आता. मग असं कर, तू काय काळजी करू नको शैला. मी गाडी बघतो कोणाच तरी आणि सोनाराच्यातनं जाऊन येऊ लगेच. हां ठेवू तिथं गाण. मग काय आता सांगवीला जाण्याशिवाय पर्यायच नाही. आवरून बसतो फक्त. या लवकर मग तुम्ही. आलो लगेच आलो. सरपंच हा. सदुशेठ राजकारणात कसा का माणूस असा ना बरं का. हा. पण वडील गेले त्यांचं लय सेवा वडिलांची केली बरं का त्यांनी. गोरख शेठ आणि संजू शेठ दोघांनी बाबांनी इतकी सेवा केली ना, खरंच. माणूस किती दूर असू द्या पण आई वडिला सेवेल ना खरं तत्पर होता. त्या दिवशी मैत्रीला जागा पुरली का लोकांना? रात्र असून थंडी असून लोक मारणार इतकी आली ना. नाही, ती मला खरं डोळ्यातनं पाणी आलं. हा. आई बापाची सेवा ना त्या माणसाकडून शिकावं. काय राव वडिला सेवा करत होती, आंघोळ घालायचं काय 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 म्हणजे मला खरंच मनापासून वाईट वाटलं माहिती आहे का. आणि आई वडिलाची पुण्य आहे ना त्याच्या पाठीमागं कायम राहणार आहे. आज ना उद्या तो सरपंच होणारच की. आपलं होऊन कायम त्याला सहकार्य आहे. हो का सरपंच? सरपंच कोणी होऊ द्या, राजकारण कोणी करू द्या, हा. पण शेवटी काय असतं आलं देवाजीच्या मनात तिथं कुणाचं चालेल ना. आपण तरी काय प्रत्येकाचं करणार? तसं आहे, आमचं तसंच झालं. त्याच्यासाठी सरपंच आई वडिलांची सेवा करायची 100%. आणि आई वडिलांना सुखात ठेवायचं. कमी- बस ह्याच्यापेक्षा जीवनात काय आहे सांगा बरं. कमी पडत नाही. मान सन्मान असतो. लोक बघतात काय करतंय कोण काय करतंय. ती संजू शेटणी केलं हा. तिथं आपण बी करायचं. 100%. राजकारणाच्या जाग्यावर तोडीस तोड उत्तर द्यायचं पण आई वडिलांची सेवा करायची, घरचा प्रपंच सांभाळायचा, व्यवस्थित. मस्त आनंदी राहायचं. हा वातावरण चांगलं राहतंय. कर का ना. नमस्कार. बरं होय. आमच्या भाऊची तुमची भेट झाली का हो? सकाळी झाली ना. हो. मग भाऊच्या हातात दिलता का तुम्ही? भाऊ का आमचा दुश्मन येतोय कायम हातात असतो आमचा. मग हाताला काय लागलं का तुम्हाला? हाताला काय- लागलं की लागलं वय. सगळे हाडकच. अरे भाऊला कधीतरी खाया घालत झाला का ना. हा सारखं ते रेशनीचा तांदूळ नको खाया घालत. चहानं बटरा वाढला का भाऊची जिंदगी चालली. तुला का कसा टुनटुनी झाला बेडकागत फुगलाय त्याला काय तर भाऊला खाया घाल. ऐका की दुसऱ्याला बिडूक म्हणताना आधी आरशा पुढे उभा राहा आणि मग बघा बिडूक कोण येते आलं का लक्षात? त्याला घरचं खावं लागतं. चिंडू गट्टाना टाना अरे घरचं खाणं आहे की कोणाच्या पुढचं घरचं खाणं आहे? आणि मग हा
पोटचा लाबळा कर तोंड करून आणि तुम्ही लागला घरचं खायला सांगायला. अरे गाणा त्याला खावं लागतं घरचं चांगलं नाही, चुंगलं बाकीचं काय खाते ती? माती खात्यात का दगड खाते आता आम्हाला काय माहिती. मला तुमच्या संग वाद घालायला वेळ नाही. मी तुम्हाला स्पष्ट विचारतोय, तुम्ही भाऊच्या हातात हात दिलता बरोबर, तर तुम्हाला ती विचारलं हडकं लागली का मांस लागलं, ती मौल्यवान काय लागलं का तुम्हाला? काय असेल ते सरळ बोल गाणा. मौल्यवान लागायला ती काय लागलं का हाताला, सरळ काय असेल ती बोल. काय म्हणाय तुमच्या लक्षात आलंय, पण तुम्ही काय करताय? पेड खाऊन येडं व्हायचं सॉंग करताय. बरं होऊन दे येडा आम्ही. मुद्द्याचं बोल. हा काय हो का सरपंच, माझी तुम्हाला कळकळीची विनंती, ही बातमी कुठे सुद्धा जाणार नाही. तुम्हाला सांगतो, माणूस आहे शेवट. जन्मोजन्मीचा कचरा घेऊन आपण त्याला मला एका जन्मात बदलणार आहे का नाही? गुन्हा सतत होणार. आणि विषय काय आहे? मौल्यवान गोष्टीचा विषय. अरे पण काय आहे ते तर सांग की. काय आहे तीच सांगतोय तुम्हाला, कळा ना वैर. सांग. सगळं कळून न कळल्या करताय. अंगठी द्या आमच्या भाऊची. अंगठी मग चोरट्यांनो लावांनो. ए बेंटेच्या अंगठ्या घालणारा तुमचा भाऊ भिकारीनं आली तर तिच्याकडून 2-4 अंगठ्या त्या दिवशी घेतल्या. तिचा अंगठी घेऊन भाऊ 4 वेळा मी राहतो. 2-4 दिवसात तिचा कलर जातो. तू लागला आमच्या भुशी आला. तीच सांगतोय. अंगठी गेली बेंटिकची चोरायला. बेंटिकची वय म्हणून चोरली वय, चोर म्हण. तीच म्हणलं. उगाच गाव तुम्हाला चोर म्हणत नाही चोरट्यांनो. मी तुम्हाला सांगतो, प्रेमाने सांगतोय, काय झालंय माहिती का? शेवट आपल्याला एका गावात दिवस काढायच्यात. नाही तर तुम्हाला तर माहिती भाऊचा वट कसा आहे. गृहमंत्र्यांना जर फोन लावला, गृहमंत्र्यांना टायरात घालून रात्रून दिसत तुम्हाला ध्यान होईन तसं मारते. भाऊला टायरात घालील, कारण का दुसऱ्याच्या बोटातल्या अंगठ्या चोरणारा भाऊ आहे. आम्ही चोर करेल. चोर ती चोरवर शिरजोर का? ग्रामपंचायत 2 खाली का गाणा. बंगलं चढवलं, ऐका ना. शिड घातली पुढे ऐका की. पुढे ब्लॉक टाकलं. आम्हाला कळ नाही वे. गजऱ्यावारी दिवस घालवलं. असू द्या की. अरे गाणा कशाला बोलायला होती? काला केंद्र नीट ठेवलं ना भाऊनी 35 अकरावारी. तू कशाला काय सांगतो? बोलायला? त्यांना सगळं माहिती आहे. ऐका कशाला की. गाणं बोलायला होतं तुमचं आम्हाला? गुन्हा आम्हाला नका सांगू बरं का चोरमन. कळतंय तुमचा कोणाचं? गुन्हा आम्हाला नका सांगू. असा हार गुंडळून वाज घेणारे आमचा माणसाला का जी- तुम्ही? काय माहितीये का, आमचा जी उकरंड आहे ना तेवढी बी तुमची इस्टेट नाही. तुम्ही बोलता लय मोठं. आलं का लक्षात? इस्टेट कशाला हा. झाली कळलं, सगळ्या गावाला कळलं. सगळ्याला कळलं. रेशनिंगचं खाल्लं, ग्रामपंचायत खाय मग ऐका ना, खरं मोठं बोलल्यावर बोलून राग जिरवू नका. चोरीचा मोठं आरोप जर बोलून- आमच्यावर केला ना, अरे चोरच सुट्टी आहे देणार तुम्ही. काय? आता नाही 10 वेळामध्ये चोरटीचं तुम्ही काय? दोघं बी. झाला का? आलं लक्षात? बाहुला- गुन्हाने अंगठी द्या ना, तर मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली ना, परत म्हण नका लय मारलं म्हणून आम्हाला. हो. आलं आता लक्षात? बघा घराबिला लबाडांनो, तुमच्या चोऱ्या केल्या काय? फटारड्यांनो, बावला अरे, खाया चल जा. अरे खायासाठी जा रे. अंगठ्या चोरतात. ए, जा जोराला. बर ती म्हणून तुम्हाला माहितीच आहे, तोंड बोलताना अंग मार खात. आता लय चरा बोलताय ना, पण तयारी ठेवा. जेव्हा पोलीस टायरात असताना मागणं असं ठडा दांडे टाकतात ना, तेव्हा कळेल तुम्हाला. कळेल. आलं का लक्षात? जा. रे, चोर म्हण. जा बाळा, जा. साडी चुळीवारी सगळी जिंदगी घालवली भाऊनी. 35 एकर घालवली. आता इथं भाऊनी आलाय. माझा हात तसल्या- बांधल्या तो. तसल्या बेंट्याच्या अंगठ्या घालून इथं 4 वेळा बघितलं तर कोणता पालथा केला आता चोर म्हणला. तो वडील तुला म्हण. आणि सत्ता नसल्यावर असंच व्हायचं यांचं. जातोय राव त्या अंगठ्याला 4 दिवसाला बदलतं या. चोऱ्या करणारे हीच. हो? अरे सुभाषराव, आपण नादी लागणार राव. काय नारायणपणा झाला राव. त्या जावायचा सासऱ्याला राव आगी मवाळ उठल्या गत तुटून पडले या. तुम्ही त्याच्यात मध्ये पडा ना. एकट्याची माझी तारांबळ. अण्णाला आवरू का, रामभाऊला आवरू का? आपल्याला असल्यावर बोलवत जाऊ नका बाबा सुभाषराव. आवरून लईच धाप लागली काय तुम्हाला? तुमच्या इसोजाव तर कुठं सोडावं जाऊ नये. कधीच सोडावं मरत होता होय तुम्ही. अण्णाला धरा म्हणतोय तर खुशाल हाना म्हणताय वे. हा का नाही रामभाऊला- म्हणलो हा ना. रामभाऊला महाराष्ट्राची वाट बघत होता. बरं फोन कोणी केला? रामभाऊ 3दा पडला रस्त्यात. बाळूचा फोन आलाय काहीतरी मॅटर झालाय म्हणून. हा ना म्हणून मला चहा प्यायचा आहे. मग मी म्हटलं वा बोल तुम्ही होता. ते म्हणलं लावा त्याला मशाला काय. हॉटेलला घेऊन जायचं ना, कशाला भांडण पेटलं असतं ही? अहो त्या सासर जावाच्या भांडणाला काढी लावा तुम्ही. इथं मला आलं टेन्शन. तुम्हाला कसं झालंय टेन्शन? त्या ऊसाचं काय झालंय उसाला? सोसायटी कापून घ्यायला लागले तर कचाकच हो ग. आणि तुमचा घेऊन गेला ऊस अजून तिथंच जाळाय का राहणार. सुभाष सर सांगा काय ती माझं. ना पाटील म्हणत होतं कारखाना ऊस नेणार आहे आणि सोसायटी ऊस कापून घेते. मग सोसायटी त्याचं बिल कापून घेते. मग थकीत नको आहे की ते बापाचं कर्ज काढलंय आगल्या बापाचं म्हटल्यावर ते कोण फेडायचं. सोसायटी घेणार कटिंग करून पहिल्यांदा. ऐका काय झालंय, कारखान्याचं हमी पत्र असतं त्याला. एक काम करू, तुम्ही ऊस माझ्या नावावर घाला. हा आणि जे काय बिल येईल हा ती मी 50 घेईन, तुम्ही 50 घ्याचाल. 1.25 लाख रुपये तरी बिल येईल ती. हा येईल. हा हा. बिल येणार आपण वाटून घ्यायचं. बस माझा बी ऊस माझ्या नावावर, तुमचा ऊस तुमच्या नावावर. 1.25 लाख रुपये येतील. हा आणि त्या 1.25 लाख रुपयातनं काय करू, तुमचं निम्म हा माझं निम्म. निमित्त आलं लक्षात? बाळासाहेब साक्षीला आहेत. वजन भरल, हा परफेक्ट भरल. हा 1.25 लाख हा तुमचं, हा 1.25 लाखातलं निम्म तुमचं, हा माझं निम्म. बर बर.
आणि साक्षीला बाळासाहेब. आणि मी साक्ष फुकट द्यायची होय. आता काय करायचं तुम्हाला? ह्यात कष्ट आमचं आहे, तुमचा काही संबंध नाही. बाळासाहेबाचं तोंड बंद करण्यासाठी का नाही बाटलीचं बुच काढावंच लागलं. आम्ही काय लय मागतोय सुभाषराव, मला थोडं देत जास्त मी कशाला काय कुठं कुठं बोल. ऐका, देतो. तुम्हाला 400-500 रुपये देतो. अयो. ऐका की बाळासाहेब, आम्ही तर कष्टाने केलंय आम्ही सगळं. हा, घाम पण गाळ. ह्या कानाचे त्या कानाला लाग नाही तर आपल्या आबरू जाईल. मग काय तर हा. हे सगळा गपचिप व्यवहार झाला बरं का पाहिजे. अध्यक्ष, बेचाराला बी कान असतात बरं का, तू काय चोरून ऐकतोय आमचं? सगळं ऐकलंय. ए, तुझा काय संबंध नाही, तुझा काय आम्ही संबंध बघून नाही घेऊ. ना? ए, आमचं आम्ही बघू, तुला काय पडलं? आमचं आम्ही बघू म्हणजे असं ना का हा पप्पाचा मालगा पप्पाला करू. ए, भावळा ठेकाय तू गपके. मला सगळं कळलंय, मी आता जाऊन सांगेन. ए. हा. अरे गप सुभाषराव, एक काम करा, या पोराचं तोंड आहे शान, ह्याला काहीतरी 100-200 ह्याला पण द्या रुपये आणि गपक्यात तोंड बंद करा, म्हणजे कुठं बोलायचं ना. नको, मी देतो तुला पैसे, तुला मिळवून. काय बाळासाहेब, 200 रुपये? हो का, 200 नाही 100 देईन हा त्याला. 100 द्या. अहो सुभाषराव, कशाला 100साठी 200 रुपये गिर गपाचा माझा ऐकतो. कोणा 200 रुपये? हाही 1.25 लाख माझंच आहे तर. ए, हे आमच्या कष्टाचे पैसे आहेत. होय, ए, फार कष्ट पडलं असं नाही होय चोऱ्याला बड्या करायला. ए, कुणाच्या चोरायला हा? बरं? ए, कुणाच्या? यार, पण त्यांचं ते बघत्याल ना, तुला काय घेणं देणे. मला मला काय जा, तू जा, हा, जा, जा. कुठं जाऊ बघा अध्यक्ष, मी आपलं तुम्ही घरातले म्हणून तुम्हाला सांगतो काय झालंय माहितीये का, भाऊनी गृहमंत्र्यांना फोन केलाय, कधी पोलीस फोर्स गावात येऊ शकते. हा. आले का लक्षात? मला काय तुम्हाला मारलेलं बघवायचं नाही, आपलं प्रेमाने सांगा. मी हा काना त्या कानाला पळून देत गप नाही. ठेव की तोंड, तुला गृहमंत्री कशाला येईल एवढीशा नाही नाही बाळासाहेब, 1.25 लाख विषय रुपये. 1.25 लाखाचा नाही. आलं का बाळू का? आणि तुम्ही असं 500 रुपयासाठी मेंदू हाताला असं मला वाटलं नव्हतं. अहो, मला मागायचं 5,000 दिलं असतं ना मी. मग तू दे 5,000, मी त्यांच्या विरोधात बोलतो तिथं जाऊ. हा, बोला, हिला- चला, हिला कुपतीची चला. आवड आता आहे भाऊ तुझी. बरं सांगा, माझ्या बरोबर चला, भाऊला सांगा कसं कसं ह्यांनी भाऊला काय सांगायचं, मी सोसायटीत जाऊन बोलीन. सोसायटीचा काय संबंध आहे? हा. आणि आमच्या अंगठीचं ह्याच्या काय डोक्यावर परिणाम झालाय का काय? काय कोणत्या- बोलताय? काय म्हणजे? हा? कुठे आमटी? वय आम्हाला कळा ना वय. तुम्ही आता अंगठीचं पैसे मोडून आलेला वाटणी करत होता ना. हे? भाऊची अंगठी कोणी चोरली? यायला. अरे कसली अंगठी? गेन गेलेले काय कसली अंगठी म्हणजे अध्यक्ष तुम्ही तर लय आहे काय म्हणते त्याला त्याला गरीब गायन पोटात पाय. ए पोरा, नीट बोला सांगतोय, तंटामुक्त अध्यक्ष आहे मी. हा? असाल की तुम्ही तुमच्या घरचा अध्यक्ष चोऱ्या करा शिकला वय असं लोकांच्या ए, अंगाला. ए, तोंड सांभाळ, फोडी ना थोबाड तुझा. आणि गृहमंत्र्याची भीती पोलीस पडला दाखवतो काय? ठीक हा? आहे बरं ठीक आहे. आज तुम्ही नाही ना काय केलं, नाही ना काय केलं. हा, काहीच केलं नाही. चला माझ्या बरं नाताच्या मंदिरातला गुलाल उचला. अरे ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला काय पाटील? अरे चला, या काय चापटीत मी पाडी नाही. बर सासरा बिघडला, जावाय बिघडला, आता हे पुतण्या बिघडला. होय चोरट्यांनो मलाच म्हणता वय. या, या चोरट्या कोणाला म्हणतो रे? ए, पिळग्या. हा, हाणा, हाणा. आम्ही चोर, आम्ही चोर, आम्ही चोर, आम्ही चोर. बस बस बाळासाहेब, बस बस. कसलं चोर? कसलं चोर? पाटील आहे. आपण चोर म्हणतो का पोलीस पडला म्हणतात मग त्या बरं अध्यक्षाला? का? मी माझ्या कानानं ऐकलं तुम्ही आता 1.25 लाखाची वाटणी करत होता सगळी. ह्यांचं नियम तुम्ही 500 रुपये मधून मला दे म्हणून. अरे मग आम्ही कष्ट केलं, आम्ही ऊस मोठा आणला, आमचा कारखान्याला ऊस जाणार. मग अरे काय झालंय, पाटलाची सोसायटी कापून घेणार आहेत म्हणून पाटील म्हणलं माझा यंदाचा 1/2 एकराचा ऊसाचा फळ तुमच्या नावावर लाव आणि आल्या बिल वाटून घेऊ. आ- मग असं होतं वय. मग तुम्ही उसाचं तर मी काय ऐकलं नाही. तुम्ही म्हणत होता मला कमिशन किती आणि हे मला मग मला 100-500 नको, ह्याला 7 देतोय मग मी एकाने. मग राव मग मारायच्या आधी सांगायचं तुम्ही उसात चाललंय म्हणून. चोर म्हणतो direct. माझं राव माझं मेमरी खराब झाली. तुझं काय, तुझं कसलं सवाला खरावलं तर? 1.25 लाख राव आमच्या भाऊची अंगठी गेली 1 तोळ्याची कंप्लीट. कधी? कधी म्हणजे ती काय सकाळची त्या अण्णांनी भाऊला पाडलं कुठतरी झटापट झाली त्यात अंगठी गेली भाऊची. अरे तुमच्या घरात ते करायला सगळ्याचीच मेमरी गेली रे. ऐक. डोकंच नाही घरात आमचा काय संबंध नाही, तुमच्या. का सापडले असते तर दिले असते आम्ही. आम्ही मित्र आहे रामभाऊचं लका. नाही मी काय आम्ही तुमच्या गरीब आहे, पण असं चोरट नाही. अहो मी तसं नाही म्हणलं तुम्हाला चोरट, पण मी माझ्या कानानं ऐकलं तुम्ही 1.25 लाखाची वाटणी करता. ते काय त्या बिलाचा कारखान्याचं चालय. आता चूक झाली बरं का, कावळा बसन फाजी तुटायला. मला काय माहित तुम्ही कारखान्याचं म्हणताय का आमच्या अंगठीतच मोडलेलं आणि बघताय. ऐक, ऊस माझ्या नावा पाटलाचा बी घालवणार आहे, कोणाला बोलायचं नाही तर तुमचा बी ऊस कुणाच्या नावा जातोय मला माहिती आहे. आम्हाला सगळं माहिती आहे. हा. हा. बाळ काका तुम्ही लय गुच्छ हाणल्यात बरं का मला पोटात. अजून हे, टाका काय अजून हेर. बघ, मागं तिथंच सुद्धा बघ बघू पुढं. नको, माग सुद्धा बघू नको, बघितलं तरी मारेल. रामभाऊच्या घराण्याची सगळी पाळमुळं आम्हाला माहित आहे का हो अध्यक्ष? पण आपण बोलत नाही पुढं कोणाला. बघ, मागच बघतोय अजून. पाहिलं मला काय काय कसं काय आमची पडली काय? अहो, नाही, रामभाऊनी काय केलेलं असणार आहे, घरात थोडीशी तारांबळ झाली असेल, अन्नाची पेन्शन संपल्यावर त्या अंगठी त्यांनी मोडली असेल, फक्त गावात असं पसरवायचंय
अंगठी हरवली अंगठी हरवली तुझ्या आईला म्हणजे आपोआप राहायची. नाही पण हे गरबी पिसाळ आहे. रामभाऊनं हाणलं सासऱ्याला हाणलं रामभाऊला. आता हे बी आपला मार खाऊन गेले. नाही मी हात उचलत नाही शक्यतो कोणाकडे, पण आम्हाला चोरट म्हणलं राहू ती. मग आई चेहऱ्यावर तुमच्या वाटतंय बरं का थोडं थोडं. आय, आय, आय. काय बोलू नका हा? पप्पो करू द्या. अरे तुझ्याकडे काम होतं जरा. कसलं चावी दे ना जरा गाडीची. गाडी कशाला लागायची. का सोनाराकडे जाऊन यायचं आहे जरा. होणार का हो सांगवेला. पेट्रोल नाही तिच्यात. टाकतो की मी अर्धा लिटर टाकतो की. बघा तिकडे नाही तर ती गाडी ठेवून तिकडे सांगवीत. नाही लाग नाही शपथ लागा टाकतो अर्धा लिटर टाकतो. उद्या बघा ती लाका नाही तर गाडी तू ठेवून तुझ्या नाही विश्वास. अरे 15 मिनिटात आलो मागाय. चालते फक्त लवकर ये. हो हो हो. पोहोचून अर्धाच ना. हा. बघा टाकी बरस तर फक्त ये बाबा. पण आलो आलो आलो. कोणाला सांगू नको काय. छोट्या तू इतके दिवस कॉलेजला जातो या, तुला एखादी मैत्रीण पटली का नाही? कसं बोलतोय या? लगा एखादा म्हणला असता तुला मित्र किती झाले र, मैत्रिणी पटल्या. आम्ही ते शाळेत त्यासाठी जातो काय तिथं. आता आम्ही मित्र आहेच की इथं तुला. काय पाप्या बोलतोय का? अबे कॉलेजला जायचं म्हणजे तेवढंच काम असतं का? हा लेक्चर असते तिथं, हा खेळ असतात काय काय, हा मित्र असतात आणि तू काय डायरेक्ट मैत्रीण पाठवले का काय रे? उमला काय करे बुकीला का? अरे मला तर वाटत होतं मी कॉलेजला जावं, पण काय का 17 नंबर फॉर्म भरू का? अरे येड्या 17 नंबर फॉर्म भरल्यावर डायरेक्ट पेपरला जायचं असतं. तिथं काय कॉलेजला बसा भेटतं वय? आणि तू बरं झालं नाही कॉलेजला गेला. ती रट खाल्ली असती ही तुझ्या असल्या गुणानं. आणि हिथं म्हणला दुसरीकडे कुठं म्हणू नको आपलं लग्न झालंय, लय मारतेली बेकार. नाही नाही म्हणत. अरे मला कसं वाटलं 17 नंबर मला वाटलं रोजच काय जाते. की तुला खरंच ऍडमिशन घ्यायचं कॉलेजला? हो मी काय करतो वहिनीला सांगतो याच्या बायकोला, मग तू पप्याला कॉलेजला जायचंय, जाऊ द्या वहिनी म्हणून. नाही 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 बोलतो की काय बोलतो की. चेष्टा केलेला का तू? किती चका देऊ की कॉलेज म्हणलं की नाही लय चका नाही चेष्टाने म्हणलं. होय चेष्टा वहिनीला कळल्या नाही चेष्टा म्हणलं कोणाला सांगू नको. म्हणतो ना मी म्हणतो मला. तुला का आम्ही कॉलेजला जातो म्हणजे का शिकायला जातो तिथं का पुरी बघायला जातो ही वय? अरे बा आता सगळे जातात म्हणून सांगतोय ना का काय? सगळ्यांचं वेगळं आहे आपलं वेगळं आहे. हे इतकं कुठं चोरटा असतं होय का गाव? अरे मी बी काय सुट्टी देतो होय तेव्हा आकाश पातळी एक करील. काय झालं पण पहिलवान? हुडकूनच काढीन. ओ पाहिलं काय झालं? काय झालं म्हणजे बसा काय आधी. झालं म्हणजे काय बस सांगायचं? बस शांत व्हा आधी, बसा. बसायला उठाय वेळ आहे मला. बसा. गाव ना गाव उलट पालत करणार नको बरा मग तुला का चांगलं बस म्हणतोय तर. ए तू तर बोलूच नको. तुझा बाळ का लय चोरटा आहे वय रे. चोरांची साथ देतोय काय? बघा तर कसं बोलतोय या. कसं बोलतोय म्हणजे आम्हाला कळत नाही वय का आंब्रेला बेकारी झाली या. काय झालं? काय झालंय म्हणजे काय झालंय का ना? तो अध्यक्ष हा दिसाय दिसतो साधू पण निघाला चोर. हा अंगठी चोरली ना भाऊची बोटातली कुणी अध्यक्षांनी आणि त्या पाटलांनी आणि बाळका का मदतीला सपोर्टला लागायला. पण नको सांगू का ना बाळका काय चोरली सांगतोय का खुशाल. बाळका का नाही चोरली पण मदत तर केली ना. कशाला विचारचं? मग नाव नको घ्यायला वय चोराला संगत दिल्यावर चोरच म्हणणार ना. वा रे वा. वार वा आला सांगायला. कधी पण कधी रे म्हणजे सकाळी काय झालं माहिती का आंब्या? वाटणीचा विषय चालला होता अध्यक्षाचं आणि पाटलांचा आणि बाळका तिथं होतं. म्हणले 1.25 लाख रुपये येतील आपल्या दोघात निम घेऊ. बाळका म्हणले मला जर नाही दिलं तर मी अख्ख्या गावात डोंबळा करेल म्हणले. तेवढंच मी ऐकलं लगेचच हजर झालो. म्हणलं बेताळाला बी कान असतात म्हणलं. अध्यक्ष लाट 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 उडायला लागला. अध्यक्ष म्हणलं गाणं तू ऐकलं वय? म्हणलं ऐकलं म्हणजे जाऊन सांगणार म्हणलं आता. शेवटनं बाबा पाटील तर पायात लोटांगणच घ्यायला लागलं आणि म्हणले आमच्या गावभर आबरू जायला असं होईल तसं होईल. मग त्यांना म्हणलं तरी मी ऐकणार नाही. त्यांना वाटलं हे काय मी असणार नाही. मग विषय नाही आला. त्यांनी म्हणलं आमचं ऊसाचं चाललं होतं. इतकं चोरटी असल्याला असं वाटलं नव्हतं मला. नाही नाही का ए अध्यक्षला का तसं नाही का? एक नंबर माणूस आहे का तू? कुणाव नाव एक घेतोय? नंबर हा? एक नंबर नको म्हणू. अध्यक्ष 10 नंबरी 10 नंबरी 10 नंबरी. अरे भांडणं सोडवायला जातो ना तिथं सुद्धा चोरते. हो सोडा सोडा म्हणते, कुणाच्या गळ्यातला हाणते, कुणाच्या बोटातले अंगठे हाणते, भांडी चोरते, चमचे की हाटला तर खिशात घालून आणते. हे चोरटे अध्यक्ष तर पडले असेल का लगेच ह्यांनी चोरली वय. असं ना हो दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होईल. अमेरिकेनं कुत्रं बोलावलंय वासाचं. ज्याने अंगठी चोरली ना त्याच्यात पैसे जाऊन उभा राहते. काय गाणं तुझं 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 घरी बघ. हा. कशाला अरे ह्याच्यात नाव आम्ही घेतोय? सगळं हुडाकलं अक्षर दुर्बिणीने शोधलं. अरे गाव चोरटा आमचा भावचा बोळाचा भाव. पण ऐक की, कोण कोण होतं तुमच्या घरी? अरे कोण कोण होतं तुला सांगतो. अध्यक्ष होतं, बाळकाका होतं, पाटील होतं, आमचा अण्णा होतं. अण्णा बी तसं काही कथा घरातलं सांगू शकत नाही.
सांगू शकत नाही. अण्णाला धर ना तू. अण्णा डायरेक्ट बोलतायत ना, लय जवळचा माणूस आहे ना. आधी लांबची हाणायची आणि मग जवळचा हाणायचा. अण्णालाही बोलणार, अण्णाचं काही उच्च बिचल आहे माझ्या. आणि उज्या होता पण उज्या गरीबडा होता. उज्या काय हे करणार नाही, नाही तू कोणाला मला माहिती. नाही बोलू का ना? उज्या हा उज्या होता वय. उज्या होता पण तो लगेच गेला. तो काय थांबला नव्हता. पण उज्या नाही काय करणार. अरे येड्या, उज्याने माझी गाडी नेली सांगवीला सोनाराच्यात. सोनाराच्या गप्पे. अरे पाणी मागाशी टाकी भराय होतो का नाही मी, तर उज्या मला काय म्हणला, पप्या गाडी देतो का? म्हणलं कुठं चालला रे एवढं लगबगीने? अरे म्हणलं मी सोनाराच्यात चाललो या. सोनाराच्यात म्हणजे काकत काळसान गाव बरं व्हायचा. उज्या तुझा आता बाजे उज्याने अंगठी चुरली. तसं नको करू. आधी नीट विचारून तो म्हणला बरं उज्या. आणि तू ऐट्या. होय रे, आमच्या अंगठी चुरतोय रे उज्या. होय रे. माझी गाडी माझी गाडी नेली, माझी गाडी. अरे गाणं थांब की, त्याला आधी नीट विचारू आपण. कुणाला त्याला उज्याला नीट विचारू. मी तसं काय करू नका. थांब. तुम्ही काय करा माहिती का, तुम्ही मध्ये पडू नका. उज्या चोरट्या मित्र म्हणून विश्वास ठेवला. मित्र म्हणून चित्र काढून गेला. चल या आपण. चल. सोड तुम्ही थांब तुला. आमिर ऐक तू दोन. सोड मला. मी काय म्हणतो ऐकून घे. त्याला नीट आपण विचारू. या डॅक्यात करू नको ना तू. काय विचारतो, पहिली गाडी फोडतो आणि मग त्याचा थोबाड फोडतो. तुझ्या पाया पडतो, माझी गाडी आण, नको लागा तसं करून. मी दिली गाडी, कशाला तू? तुला द्यायला कोणी सांगितली होती? मी म्हणलो "ओय, तुला गाडी दे म्हणून. अरे एवढीच तोंड मी नाही, मी गाडी फोडणार. मी गाडी- अरे गाणं टेन्शन मध्ये काय करू नको. गाडी नाही काय नाही. त्याला नीट विचारू आपण. ऐक 2 मिनिटं ऐक तर. अरे गाणं कशाला का मी दगडी- कोच कोच पाडणार नाही मी. होय का? मग आज कर. ह्यो मोठा दगड घेऊन गाल डोक्यात. चल घे घे उचल. ए, उचल. तुम्ही नका सांगू ह्यो दगड उचलतो एवढा मोठा माना. तो उचल आणि गाल डायरेक्ट डोक्यात. चांगलं सांगतोय का आम्ही तर मी काय म्हणतो ऐका, आपण त्याला पद्धतशीर विचारू. लगेच काय अंगा बिंगाव जाऊ नका बरं का. तुला सांगतोय मी, नाही हांचील बिंचील त्याला. लातो की बुध बातो से नाही मानते. पहिलं ठोक आधी मारायचा आणि मग विचारायचा. अरे का नाही तसं नाही, तसं नाही. बस. गाणं आज कर. तुझा घरी आम्ही विचारतो पद्धतशीर. वा 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 शाण्यांनो, म्हणजे तुम्ही मिळून सगळी वाटून पैसे घेता आणि मी जातो घरी. आणि तुम्ही घ्या वाटून पैसे लबाडांनो. तसं नाही. हे चला पोरांनो. हो गाणं, तू काय रागाच्या भरात काय करशील बिरशील कळलं? अरे विश्वासघात केला ग बसतोय का ना. अरे तो आपलाच माणूस आहे. तो कसं काय असं करेल? पप्या का खोटं बोलतोय व्हय? पप्या गेला त्या अंगठी मोडायला. अरे अंगठी सांगितलं सोनाराचीच गेलता का ना? पण सोनाराचं काय काम होते आजच्या आज? पण गप नाही आम्ही काय म्हणतो ऐक. त्याला येऊ दे. मी बोलतो त्याचं. तू काय बोलू नको. तू फक्त गपरा. शांत राहायचं. मी विचारतो गेला का त्याला. ठीक आहे, तुम्ही विचारा. हिरोने अशी डाकूवर झडप मारली. डाकूने झटापट करण्याचा प्रयत्न केला. मग हिरोने जास्त चावतून अंगावती जंप मारली. 2-4 बगल बच्चांनी झटापटीत माझी बोट ओढली असतात आणि हिथंच अंगठी पडली असं हिथंच. हाड हाड कोणाला हाड म्हणताय? हाड हाड कोणाला म्हणताय? जाऊ तुम्ही होय. मला वाटलं गेट उघड आहे, ती कुत्रच आले आत. सकाळचं कमी झालं काय? अण्णा जर माझं आणि तुमचं इथं काय घडलं तर अण्णा काही घडू शकतं. सोडावं सुद्धा कोण मला पण तेच प्रश्न सोडवाय कोणी नाही. आता माझा काय रागाव वयामानाने आवर राहत नाही. अहो मी तर स्पिरिट आहे. रामभाऊ म्हणजे वाघाच्या अवलाद. कवा धोबी पाचाड करत सांगता येत नाही. वाघाचा पंजा आजा बघितलाय का? त्यांच्या खानदानीतला वंशज सुद्धा आम्ही. ती हा. पुढची पिढी आली. पुढचं नाही, माझं लय जुनं वर्जन आहे आणि लेटेस्ट मध्ये सुद्धा मीच आहे. हाय की आम्ही कवा नाही म्हणले. अहो आम्हाला वाटलं गेट उघड राहिले, कुत्रा आलं काय, गाण करते कुत्री. काय करताय? तसा बाई रामभाऊच्या घराच्या आसपास कुत्र्यांचा सुळसुळाट झालायच म्हणा. तुम्ही काय करताय राम? अंगठी पडली. अंगठी सकाळपासून चैन नाही. माझ्या बायकोनी माझ्याच खिशातले पैसे काढून 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 मला हॅपी बर्थडेला गिफ्ट दिली ती. नाही, महिन्याला पाकिट मनी पाठवतोय मी तिला. तरी म्हणलं पैसे कुठं खराच ती पोरगी. बघू लागा की. हा बघा की यो काय किती पडली वय. भगवंता. अयो अयो बरं झालं सापडली. अयो ह्याला उडकी जातो होय तुम्ही. चला जात नाही कुठं बरं का. मला माहिती तुमच्या हातनं काय हरवत नाही.
लय आनंद झालाय. अंगठी गावली. अंगठीचा होय मला वाटतं डोळ्याची बायकोनी केली. बायको का सोन आहे. 100 नंबरी सोन आहे. हा खानदान कोणाची अण्णा बोला की. अंगठी सापडल्यामुळे मला एवढा काय आनंद झालाय. मी जाम खुश आहे. वा. सकाळी जे चहावरनं तुमचं आणि माझं भांडण झालं हा एका क्षणात मिटावतो. नका का मला जमाना. मी चांगल्या पद्धतीने चहा करण्यात जातो. मला प्रयत्न करतो. चला वा वा बरं झालं सकाळपासून जी आणायचा आवाय बापू. वा, या तो आला कर मित्रांनो. काय नाही वहिनी या तुम्ही जरा बाई उजनकडे काम आहे. अहो पण अजून जेवलो नाही आम्ही. जेवून येतील की माझं. हाय 2च वहिनी मिनिट आम्ही बी सकाळपासून जेवलो नाही. हो तुम्ही पुढं जा. अरे आम्ही जेवून आलो असतो की लागा. आला का उद्या 2 मिनिटाच काम आहे. एवढं काय तुला काय लागली. वहिनी पिशवीत काय आहे? पैसे आहेत अहो. पैत नीट जा पैसे नीट ठेवू. बरं लवकर या बरं का. हा आलो आलो. जा, अहो, जा. पाठवून द्या त्यांना हो लवकर. जा. काय म्हणतोय बोल. उद्या कुठे गेलता रे तू आता. कुठं का जाईना तुम्हाला काय करायचंय. कुठं का जायना म्हणजे अरे आमचं काय महत्वाचे काय काम असतात का नाही काय सांगा तुझे बरं. असतील की पण तू आता कुठे गेलता ती सांग फक्त. अरे उज्या तू माझी गाडी घेऊन गेलाय. सोनाच्यात गेलता का नाही तू. म्हणजे केली का डाऊन घे सगळीकडे. अरे किती लागा चांडा चिर तू तुला म्हणलं होतं ना सांगू नको कोणाला. माझा घरचा घरगुती विषय आहे तुला सांगू नको म्हणलं होतं ना. हा पण तू गेलता का नाही सोनार गेलता का नाही खरं सांग. बरं केलं तो. हा काय म्हणलं. काय संबंध आहे मला मारायचा रे. काय संबंध म्हणून तुम्हाला मारायला. तुम्ही धराव त्याला. का मारताय म्हणजे. बरं का बाळासाहेब गणाला चमकावल्यामुळे गणा परत नादी लागायचं नाही. बावळा टेपाडते काहीतरी बोलत बसतंय ना. काय त्याला अर्थ आहे का. शेंडा ना का माझी अंगठी गेली त्याचं 1.25 लाख रुपये आलं. हे जे असायची गिऱ्हाईकची अंगठी त्याचं 1.25 लाख ह्याच्या बापाने गेलतोय जावा. नाही चुकल्यावर पोराने चमकायलाच पाहिजे त्याला. मी सोडतोय त्याला. बरं त्याला कळतं का समोर तंटामुक्त अध्यक्ष आहे, पोलीस पाटील आहेत, किती गावात सामान आहे तुम्हाला यांना. बोलल्यामुळे कान फाटला. भला चोर म्हणला तू. अहो तुम्ही दिसता तसं म्हणून म्हणला. पण हे बघा हे काय म्हणतात ते. बाळासाहेब मागाशी पण तसंच म्हणला बरं का. ते तुम्ही तसं होता. आणि तुमचं ऐकून तर ती गाणं मला चोर म्हणला. आलं का लक्षात. आणि मला तर काय शंका आहे माहितीये हा. का रामभाऊनी ना घरात खर्चाला पैसे कमी पडले असतील म्हणून अंगठी मोडली असेल आणि कांगाव फक्त केला अंगठी हरवली. ह्याची 1 ग्रॅमची अंगठी त्याचं 1.25 कोटी रुपये त्याचं दावा. हा. तुम्ही काहीतरी सांगायचं ना. नाही राजकारणी माणसं नाटकीच असते ती बतर. तुम्ही शहाणं बना. दावा तिकडे काय बी काय राजकारणी का 2 जण. अध्यक्ष उजाल लय मारला तिथं. गानाने अहो लय मारतात. ऐका ना कशासाठी. मला नाही माहित राहतो अध्यक्ष. आईला गाबडी काय सुखाने बसू देत नाही. सुभाषराव. रामभाऊ पटकन टाकीकडे उजे सिंगराची मारामारी चालली आहे. काय करणार. सोड त्याला सोड म्हणजे बास्की किती हाणणार आहे म्हणजे हाणती त्याला. विचार केला. काय संबंध. तुम्ही काय झालं. कोणी मारलं कोणाला. मग विचार की आधी कोणी मारलंय कोणाला. कोणाचं काय झालं. आम्हाला का मारताय तुम्ही. तुम्हाला कोणी मारले. काय मारायचं कारण आहे ह्याला उद्या आदेशाला का मारला. अरे कोणी मारलंय. तुम्ही मारलं मला. ए गाना काय झाली तुमची भांडणं. काय झालं म्हणजे. आमची चुरली अध्यक्ष यांनी मूड झाले तर दुकानात.
सुभाषराव काय झालं? अंगठी चोरली मूर्खा. हा लाज वाटते का तुला? हा उजेलला मारतोय खुशाल. आमची चोरली दोघा जणांना मोडून आलेत आता. पैसे आणले त्यांनी येतानी. मला पप्प्याने सांगितलं विचार पप्प्याला माझं खोटं वाटतंय तर. रामभाऊ त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. तुम्हाला माहित नाही दुपारी काय म्हणला माहितीये का? पाटील बाळासाहेब आणि तंटमुक्त अध्यक्ष तुम्ही चुरटी म्हणून. महाचोरच म्हणला मला गाणा तो. हा, 1.25 लाख रुपये मग मला ऐकलं होतं मी वाटून घेत होतो तुम्ही. 1.25 लाख रुपये. अरे झालं काय? रामभाऊ सकाळी तुमची झटापट झाली त्यात तुमच्या हातातली अंगठी पडली काय? यो गाणा आलाय मग ते बाळासाहेब पाटील आणि अध्यक्ष तुम्ही चुरटी माझ्या भाऊची अंगठी तुम्ही चोरून नेली. अंगठी आणून द्या. शोभलं का तुला? शोभलं का? बिचारा पैसे 1.25 लाखाची वाटणी करत होती. आम्ही वाटलं करत होतो मग उजाला का मारला? उज्जैनी आता ते पैसे घेऊन आला अंगठी मोडून. पप्प्याने सांगितलं मला. आम्ही नेली का उजाली? अंगठी मोडून आला काय तू? अहो नाही भाऊजी. काय झालं सांग. अहो आम्ही अंगठी नाही मोडली. माझा भाऊ आजार आहे म्हणून फोन आला. ती वहिनीनं पैसे मागितलेलं मग मी माझ्या गळ्यातलं घाण ठेवलं. अहो भाऊजी तुमच्याकडे चालतं सकाळी पैसे मागायला पण तुमचं काहीतरी वादावादी चाललेली म्हणून तिथनं माघारी आलो. हो बरोबर. बस का? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. डायरेक्ट आठ टाका त्यांना. ओ अध्यक्ष सकाळी आम्हाला भेटला हो. मला म्हणला तुम्ही अंगठी चोर आहे. काय म्हणायची कारण आहे? अरे तू कुणा कुणाला गावातला अंगठी चोर म्हणतो या. अहो माझा संशय सगळ्याच होता. ए बाबा. तिथं कोण कोण होतं ती? आम्ही वर्गणी सगळी करतो आणि तुझ्या भाऊला अंगठी आणून देतो. नाही. संजू गावाला गेलाय ना तालुक्याच्या ठिकाणी तर संजू जर असताना डायरेक्ट फाशी द्या म्हणला असता. फाशी द्या. पण तुमच्या सगळ्यापैकी एखादी अंगठी चोरलीच आहे आमच्या भाऊची. अध्यक्ष एक काम करा तुमचं चालू द्या आम्ही केस करायला जातो. काय गुतावतो एक एक. रामभाऊ मी आहे ना इथं. काय अंगठीचा प्रकार यो? गणा मी तुला सकाळी सांगितलं होतं गणा बाहेर कुणालाही काही बोलू नको. तू माझ्या जवळच्या जीवाभावाच्या माणसाला चोर समजला. भाऊ. एक शब्द बोल नको. भाऊ काय संबंध नसताना राव लय मारले राव त्या गाण्याला. उद्यावर अन्याय केला. उद्याने अंगठी घेतली असं तुला वाटतंय? त्या बाईची अडचण होती घरची. विरोधकांना म्हणायला लागला चोर आहे. तुला शेणा जागून गेला का? आम्ही पण आहे ना आम्हाला पण चोर म्हणलाय तो. तेच म्हणतोय माझ्या जीवाभावाच्या माणसाने सुद्धा चोर ठरवला. अरे गणा अंगठी गवतातच होती. ही अंगठी माझ्या बायकोनी ही बाळू प्रेझेंट दिली होती त्याच्यामुळे मी म्हणलं अंगठी शोध. हिथंच असल किंवा मला कोण कोण होतं काय काय होतं. इकडे बा तसं करायचं नाही. इकडे या. माझ्या भाऊ सगळं लक्षात आलं. नाही तू उद्याला का मारला? उद्याला का मारला? उद्याला का मारला? अरे मला विचारायचं होतं. वहिनी एक काम करा उद्या जी पैसे आणलेत का नाही तू ते परत दे. वहिनी दागिना सणासुदीला सोडून आणा आणि माझ्याकडून पैसे नाही काय असतील ते जेव्हा तुझ्याकडे येतात तेव्हा दे. माणसानेच माणसाच्या उपयोगी पडायचं असतं. ए कन्या अरे सोन्यासारखी माणसं जपायचं सोडून सोनं करत बसतोय वय. अरे मेलो काही संघ येणार आहे वय. बाळ टाक ठोका. नाही असू दे पण असं काय माहितीये का ना तू अशी बदनामी करू नको गाड्या लोकांची. काय होते माहिती का बरं लोकांना काय माहिती नसतं काय घडले काय नाही. लोक तोंडसूक घेते ती आणि उद्या ध्यानात असू दे. तुला अख्खे दुनिया विरोधात जाऊ दे. तुझी बायको आहे ना तुझ्या बरोबर. तुझं कुटुंब आहे ना तुझ्या बरोबर. म्हणून ही बदनामी करणारच आहेत लोक. आणि ध्यानात असू ज्यावेळेस आपण अडचणीत सापडतो ना ज्याची पाया फोडायला थांबायची लायकी नाही ना तेव्हा सुद्धा असले हात देऊन घेतो. भूभू करतो भूभू. त्यामुळं खचून जाऊ नको. आणि वहिनी- वेळ माणूस वाईट नसतो त्याची वेळ वाईट असते. वहिनी तुमच्या नवऱ्या देखता हा जर माझा पुतण्या तुम्हाला मारत होता तुम्ही कशाला घाबरा? तुमच्या पायात चप्पल नव्हती का वाजवायचे? मी काय म्हणलो नसतो. अहो काय झालं माहितीच नाही मला. ह्यांनी थांबवून घेतलं मला जा म्हणली. आणि हो परत बाळू काम म्हणला नाही तसं करायचं. कुठली पण गोष्ट खात्री झाल्याशिवाय आरोप प्रत्यारोप करायचं नसतं. अण्णा अहो काय माहिती का माझी चूक झाली भाऊ. मला माहिती अहो मी माझं उजावलं प्रेम आहे पण पप्प्याने माझं माइंड हॅमरिंग केलं. मला तो सोन्या दुकानात गेलाय बाबा. माझी चूक झाली. तू सोन्यासारखा माझा मित्र आहे. सोनं मला काय प्रिय नाही तू मला प्रिय आहे. तुझी हात जोडून पायात पडून वहिनी तुमच्या दोघांची माफी मागतो. बाळूराव तुमची माफी मागतो. अध्यक्ष पाटील तुमच्या सगळ्या गावकऱ्यांची माफी. चोरमन आपलं अरे चेअरमन काय तुमची माफी पण मागतो? माफी. नाही बऱ्याच वेळा तुमचं घडलंय असं. तुम्हाला आदल घडलीच पाहिजे. सरपंच काय मध्ये मी जाहीर माफी मागतो. तुम्हाला जरी आमच्या समोर गाण्याला मारायचं असलं तर मी काय सुद्धा म्हणणार नाही. अजिबात हात लावणार नाही त्याला आम्ही. फक्त तुम्ही समजून सांगा बस. बऱ्याच वेळा अध्यक्ष बऱ्याच वेळा असं गैरसमजुतीतून चांगल्या लोकांबरोबर तुष्टी असतं. आपल्या घरामध्ये कार्यक्रम असतो सण उत्सव असतो
दागिना ठेवलेला नंतर सापडतो, पण नको त्या माणसावर आपण संशय घेऊन आयुष्यभराचे संबंध तोडतो. अविश्वासाची माणसं दुरावली जाते असे. बरं ही पोरगण बारगळ झाला अण्णा, गणानं खात्री करायला पाहिजे होती. अहो अध्यक्ष पोलीस पाटलाचा महाचोर म्हणतोय. इथनं पुढं आता मला मित्र म्हणायचा नाही कधी. हे का वजा तो पण समजून की झालं काय माफी मागितली त्याने तसं करायचं नाही बाळा. बाळूची माझी सुभाषरावची पाटलांची नेहमी भांडणं होत असतात. दुनियाला वाटतं आजचा हे त्यांचा शेवटचा दिवस आहे, पण आम्ही तडजोड करतो. पण गाणं 100% चूक तुझे. अजून एकदा त्यांची माफी माग. बघा मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. माझ्याकडून काय चुकून तोंडाचा शब्द गेला, तुला मारलं, मला काय हे नव्हतं, पण माझं जरा कंट्रोल हल्लं होतं. पण सॉरी मित्रा, मी काय तू लय चांगला मित्र आहे माझा. सोनं मोडावून सोयरा जोडावा. अहो जीवापाड माणुसकीची माणसं आपण जपलेली ह्या नुसत्या अशा निर्जीव सोन्यासाठी तोडायची का? अहो माणसं सोनं मोडतोय आणि माणसं जोडतोय. आणि कुठे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गेलं ना, लय दागिन्याचं प्रदर्शन करू नका. जर हरवला इकडे तिकडे खात्री करा, बघा, विचारपूस करा आणि नंतर त्याचा शोध घ्या. असं बघितलं का? खात्री न करता झाली का नाही का चूक. कसं अण्णा माहिती आहे का, आता हे सोन्यासाठी बघितलं का नाती तोडायची आली, मैत्रीची नाती. सार्वजनिक कार्यक्रमात गेल्यानंतर आपला मौल्यवान दागिना आपण सांभाळून ठेवला पाहिजे. तिथं दागिना चोरीला गेला तर तिथं कोण बसायला होतं, पाहुणा रावळा, त्याच्यावर संशय जातो आणि नाती तुटतात. मग आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवा, सोनं मौल्यवान आहे का आपलं नातं मौल्यवान. सोन्यासाठी आपली नाती तोडू नका. समजलं का काना? किती वर्षापासूनची उज्जैनची तुझी मैत्री. अहो बालमित्र आहे माझा त्यो. नातं गट असलं सुभाषराव, सोनं किती बी मिळवू. चला सुभाषराव, लय चांगला तुम्ही सल्ला दिला. आणि तुम्हाला जर चोरबीर कधी म्हणला डायरेक्ट कान ठाळायचं. आणि तुम्ही पण तुमचं सोनं जपून ठेवा रामभाऊ. आपण काय करू, उद्याच्या मेहण्याला बघायचा आपण. जाऊ उजत वहिनी घरी या. चल चल चला.